नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या आपल्या या YouTube चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, गेल्या काही दिवसापासून आपण करंट अफेअर्स रिलेटेड वेगवेगळ्या मुद्द्यावरती डिटेल डिस्कशनची एक सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच सिरीजचा भाग म्हणून आज आपण एका पुरस्काराबद्दल महत्त्वाच्या चर्चा करणार आहोत आणि त्या पुरस्काराचं नाव आहे श्री मारुती चितमपल्ली निसर्ग मित्र पुरस्कार. दोन कॉन्टेक्स्ट मध्ये हा पुरस्कार महत्त्वाचा ठरतो किंवा या पुरस्कारावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. एक म्हणजे हा पुरस्कार हा राहीबाई पोपेरे त्या बीजमाता म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जातात तर त्यांना प्रदान करण्यात आलाय. आणि दुसरं या पुरस्काराचं महत्त्वाचं रिझन आहे ते म्हणजे मारुती चितमपल्ली यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो ज्यांचं की इतक्यात निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. तो या दोन कॉन्टेक्स्ट मध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा असणारा हा पुरस्कार आणि त्या अनुषंगाने पर्यावरणाच्या काही कन्सेप्ट्स या आपण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करूया. सो पहिल्यांदा काही बेसिक इन्फॉर्मेशन मारुती चितमपल्ली निसर्ग मित्र पुरस्काराच्या अनुषंगाने बघूयात. बघा, राहीबाई पोपेरे या कुंभाळणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर इथल्या शेतकरी त्या ठिकाणी आहेत. बेसिकली त्या मी मगाशी सांगितलं की बीज माता म्हणून ओळखल्या जातात, राईट. काही वर्षापूर्वी त्यांनी देशी वेगवेगळ्या प्रकारची वाण जी आहेत बियाणं आहेत तर ती ज्या पद्धतीने जतन करून ठेवलेली होती किंवा आजकाल सगळ्या गोष्टी हायब्रिड यायला त्या ठिकाणी लागलेल्या आहेत, नवीन सीड्स यायला लागलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या इथल्या देशी बियाणं जे आहेत तर ती टिकून राहत नाहीयेत. हा एक गंभीर प्रश्न त्या ठिकाणी होता. पण ते टिकवून ठेवण्याचं काम अशिक्षित असणाऱ्या राहीबाई पोपेरेंनी त्या ठिकाणी केलं. आणि जेव्हा असं संशोधन करण्यात आलं की कशा पद्धतीने त्यांनी ही बियाणं टिकवून ठेवलेली आहे तर तेव्हा इन सितू जर्म प्लाझम त्याचं संवर्धन किंवा कॉन्झर्वेशन करण्यासाठी ज्या काही कंडिशन्स गरजेच्या असतात तर त्या सायंटिफिकली सगळ्या कंडिशन्स ज्या आहेत तर त्या त्यांनी मीट केलेल्या त्या ठिकाणी दिसतात, राईट. आणि त्यामध्ये त्यांचं कंट्रीब्युशन आहे आणि याच सगळ्यासाठी त्यांना श्री मारुती चितमपल्ली निसर्ग मित्र पुरस्कारानं सन्मानित आपल्याला करण्यात आलेलं दिसतं. बघा, राहीबाईंचं पारंपरिक वाणांचं ज्ञान आणि बियाणं संग्रह यांची नोंद घेऊन राहत्या घरातील एका खोलीत त्यांनी बियाणं बँक चालू केली, राईट. जर्म प्लाझम बँक ज्याला आपण म्हणतो, बँकेमध्ये आपल्या पैसे किंवा आपला वेगवेगळ्या प्रकारचा संचित जे आहे तर ते आपण रिझर्व्ह करून ठेवलेलं असतं, राईट. तर त्याच पद्धतीनं देशी वाणांचं जतन आणि संवर्धन त्यांच्या राहत्या घरामध्ये एका छोट्या खोलीमध्ये त्यांनी बँकेच्या माध्यमातून करून ठेवलेलं होतं. बीज बँकेमार्फत पारंपरिक वाणांचा प्रसार आणि प्रचार या राहीबाई पोपेरे आज देखील आपल्याला करताना दिसतात आणि म्हणूनच त्यांना बीज माता ही पदवी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बीज माता हा वर्ड 3-4 वर्षापूर्वी फेमस झालेला होता जेव्हा राहीबाई पोपेरे यांना पद्म पुरस्कार मिळालेला होता. जेव्हा राहीबाई पोपेरे यांना केंद्र सरकारतर्फे जो नारी शक्ती नावाचा नवीन पुरस्कार सुरू करण्यात आला आणि तो पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला होता तर तिथून हे सगळं प्रसिद्ध आपल्याला झालेलं दिसतंय. शिवाय नागली, वरई यांसारखे धान्य आणि सुमारे 30 प्रकारच्या भाज्या, तेलवर्गीय पिकं, तृण आणि गळीत धान्य अशा विविध प्रकारचे वाण त्यांनी जतन करून ठेवलेले. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येते की एका बाजूला आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असतील किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स असतील तर यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करताना दिसतो. आणि या केसमध्ये आपल्याला असं होताना दिसतं की बऱ्याचदा हे नवीन काही आपण जे इंट्रोड्यूस करतोय ज्यामुळे आपल्या इथलं जे ट्रॅडिशनल आहे तर त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होताना दिसतं आणि हे नुकसान होऊ नये यासाठी त्या कार्य करताना दिसतात. आता इथं एक गोष्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, राईट. जेनेटिक किंवा जनुकीय बदल याचा जर का विचार केला तर बऱ्याचदा असं होतं की कालपरत्वे पर्यावरणामध्ये देखील अनेक प्रजातींमध्ये जनुकीय बदल जे आहेत तर ते होत असतात. पण हे होणारे जनुकीय बदल हे कसे असतात तर पर्यावरणीय बदलांना समांतर अशा स्वरूपाचे असतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की क्लायमेटिक कंडिशन्स चेंज होतात आणि त्याच्यानुसार
वेगवेगळे पर्टिक्युलरली इथं जर आपण विचार केला तर वनस्पती प्रजाती, आणि आपण प्राणी प्रजातींच्या बाबतीत पण हेच लागू ठेवू शकतो की त्या वनस्पती प्रजातींमध्ये काही जेनेटिक मॉडिफिकेशन्स त्या ठिकाणी होतात. आता बघा, निसर्गतःच हे जनुकीय बदल होतात, ते एक प्रकारे आपल्याला असं लक्षात येईल की निसर्गामध्ये किंवा पर्यावरणामध्ये होणाऱ्या बदलांना दिलेली त्या ठिकाणी रिॲक्शन आहे. त्यामुळं ते बदल सामावून घेण्याची कपॅसिटी जी आहे तर ती आपल्या या पर्यावरणामध्ये त्या ठिकाणी असते. पण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स यांना सामावून घेण्याची कपॅसिटी ही पर्यावरणामध्ये असतेच असं नाही. आणि म्हणून बऱ्याचदा जनुकीय वाण जे आहेत तर त्यामुळं देशी वाण हॅम्पर होताना त्या ठिकाणी दिसतंय किंवा त्यांचा नाश होताना दिसतोय, अशी परिस्थिती दिसते. आणि या परिस्थितीमध्ये या देशी वाणांचं जतन जे आहेत तर त्या राहीबाई पोपेरे करताना दिसतात. सो कन्सेप्च्युअली पण हा मुद्दा जरा नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा की नेमकं त्यांच्या कंट्रीब्युशनच्या अनुषंगानं महत्व जे आहे तर ते काय आहे. बघा, इन सितू जम प्लाझन संवर्धन केंद्र स्थापन त्यांनी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये भात असेल, बाजरी असेल, कडधान्य असेल किंवा तेलबिया असेल, अशी 17 विविध पिकांच्या 43 भूभागांचं 43 ठिकाणच्या 17 पिकांचं संवर्धन, पिकांच्या वाणांचं संवर्धन जे आहे तर ते राहीबाई पोपेरे यांनी केलेलं दिसतं. आता इथं इन सितू जम प्लाझम बँक असं काहीतरी तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, राईट. सो बेसिकली तुम्ही जेव्हा विचार करता बऱ्याचदा पर्यावरणामध्ये तर तेव्हा इन सितू आणि एक्स सितू कॉन्झर्वेशन नावाचा मुद्दा असतो. बघा, आता आपण हा बघण्याचा कन्सेप्ट जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एक कन्सेप्ट आहे इन सितू कॉन्झर्वेशन आणि दुसरी आहे एक्स सितू कॉन्झर्वेशन. इन सितू म्हणजे काय? मूळ स्थानी केलं गेलेलं संवर्धन. आणि एक्स सितू म्हणजे काय? मूळ स्थानाबाहेर केलं जाणारं संवर्धन. मूळ स्थानाबाहेर. एमपीएससी बऱ्याचदा अशा प्रकारच्या कन्सेप्च्युअल मुद्द्यांवरती प्रश्न विचारत असते. तो इन सितू कॉन्झर्वेशन म्हणजे अशा प्रकारचं कॉन्झर्वेशन ज्याच्यामध्ये वनस्पती किंवा प्राणी प्रजातीच्या मूळ आदिवास क्षेत्रामध्ये केलं जाणारं संवर्धन, त्याला काय म्हटलं जातं? इन सितू कॉन्झर्वेशन. आणि जेव्हा एखाद्या प्रजातीचं त्याच्या मूळ स्थानाच्या बाहेर संवर्धन केलं जातं तेव्हा त्याला काय संबोधलं जातं? एक्स सितू कॉन्झर्वेशन. एक्झाम्पल जर का घ्यायचं झालं तर मी इथं म्हणेन की राष्ट्रीय उद्यान, त्याच्यानंतर अभयारण्य, त्याच्यानंतर टायगर रिझर्व किंवा व्याघ्र प्रकल्प, हे सगळे इन सितू कॉन्झर्वेशनची उदाहरणं आहेत बरं का. त्या ठिकाणी काय केलं जातंय की प्राणी प्रजाती आहे तर त्याच्या मूळ स्थानामध्ये त्याचं संवर्धन केलं जाते आणि त्या अनुषंगाने त्याच्या आदिवासांचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी बेसिकली प्रयत्न केला जाताना दिसतोय. तर एक्स सितू कॉन्झर्वेशन म्हणजे काय? बऱ्याचदा असं असतं की एखादी प्रजाती जी आहे तर ती इतकी धोकाग्रस्त त्या ठिकाणी झालेली असते की त्याला त्याच्या मूळ स्थानामध्ये कॉन्झर्व करणं शक्य नसतं. अशा वेळी बऱ्याचदा लॅबोरेटरी मेथडचा वापर केला जातो आणि लॅबोरेटरी मेथडनं या प्रजातींचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला एक्स सितू कॉन्झर्वेशन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये ह्युमन कॅप्टिव्हिटी मध्ये म्हणजेच मानवी संरक्षित क्षेत्रामध्ये किंवा बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल कॉन्झर्वेशन ब्रीडिंग सेंटर, की त्या प्रजातीला आणलं जातं कॉन्झर्वेशन ब्रीडिंग सेंटर मध्ये, तिथं त्याची त्या प्रजातीची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याची पिल्लं किंवा त्या प्रजातीचे जे काही नवीन जीव जन्माला आलेले आहेत तर ते जरा मोठे झाल्यानंतर परत ते त्यांच्या मूळ आदिवासी क्षेत्रामध्ये पुन्हा सोडले जातात. सो हे जे काही एफर्ट्स लॅबोरेटरी मेथडनं केले जातात तर त्याला बेसिकली आपण काय म्हणतो? एक्स सितू कॉन्झर्वेशन, राईट. सो एक्स सितू आणि इन सितू कॉन्झर्वेशन ह्या दोन महत्वाच्या कन्सेप्ट त्या ठिकाणी आहेत ज्या आपल्याला या अनुषंगानं लक्षात ठेवणं त्या ठिकाणी इक्वली इम्पॉर्टंट असेल, राईट. आता पुढचा मुद्दा बघा, राहीबाई पोपेरे यांना याच्यापूर्वी कोणकोणते पुरस्कार प्राप्त झालेले आहेत? कारण बऱ्याचदा अशा प्रकारचा नवीन पुरस्कार आल्यानंतर यापूर्वी प्राप्त झालेले पुरस्कार या कॅटेगरीमध्ये देखील प्रश्न आपल्याला विचारले जाताना दिसतात. सो केंद्र सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागाचा 2018चा नारी शक्ती पुरस्कार हा
तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कोणाला प्रदान करण्यात आलाय? राहीबाई पोपेरे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणून मी म्हटलं की तुम्हाला राहीबाई पोपेरे जास्त चर्चेत कधी आलेल्या दिसतात, तर 2000 साधारणतः 17-18 नंतर त्या ठिकाणी आलेल्या दिसतात, जेव्हा त्यांना राष्ट्रीय स्तरावरचा नव्यानं चालू झालेला नारी शक्ती नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच्यानंतर त्यांना राज्य सरकारतर्फे कृषी विभागाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार हा देखील जाहीर झालेला आहे बरं का. त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेनं देश पातळीवरती एक पुरस्कार चालू केलेला होता, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार, तर तो पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2021 साली पद्मश्री पुरस्कार देऊन देखील त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. आणि आता फायनली 2025 मध्ये त्यांना मारुती चितमपल्ली निसर्ग मित्र पुरस्कार हा त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलाय. आणि बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला दिसतो. सो लक्षात ठेवा, राज्य सरकारचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार पण आहे, त्याच्यानंतर केंद्राचा नारी शक्ती पण आहे, पद्म पुरस्कार पण आहे, आणि रयत शिक्षण संस्थेचा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार पण आहे. आणि आता श्री मारुती चितमपल्ली यांच्या नावानं दिलेला पुरस्कार जो आहे तर तो पण त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आता हा पुरस्कार नेमका काय आहे त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. ऍडव्हेंचर फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, ती माउंटेनिअरिंग, एन्व्हायरमेंट, नेचर कॉन्झर्वेशन या क्षेत्रामध्ये बेसिकली काम करते. आणि त्या संस्थेच्या वतीनं 79व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि वनमहर्षी मारुती चितमपल्ली, राईट, सो ते या संस्थेचे मेंटॉर वगैरे आहेत. तर त्यांना 75 वर्ष पूर्ण झाली, राईट, म्हणजे त्यांच्या 75व्या जन्मदिनानिमित्त 2006 मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली. आणि दरवर्षी हा पुरस्कार जो आहे तर तो मारुती चितमपल्ली यांच्या नावानं त्या ठिकाणी दिला जातो. पर्यावरण, वन्यजीव, निसर्ग सेवा, शेती, पत्रकारिता अशा क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे जे नेचर कॉन्झर्वेटर आहेत तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत टोटल 16 जणांना हा पुरस्कार दिलेला आहे. आणि 2006चा पहिला पुरस्कार हा भाऊ काटदरे यांना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. कोकण किनारपट्टीवरती हजारो ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्याचं काम जे आहे तर ते भाऊ काटदरे यांनी केलेलं दिसतं. आता ऑलिव्ह रिडले टर्टल्सचं जर का बघितलं तर कासवांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेलं वेळास आहे, तर त्या वेळासमध्ये टर्टल नेस्टिंग मोठ्या प्रमाणामध्ये, मास नेस्टिंग त्या ठिकाणी होतं. आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की साधारणतः डिसेंबरच्या महिन्यामध्ये अंडी उबवण्यासाठी हे ऑलिव्ह रिडले नावाचे टर्टल्स येताना दिसतात. तसे ऑलिव्ह रिडले टर्टल्स अजून कुठे येताना दिसतात तुम्हाला लक्षात येईल की आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावरती येताना दिसतात, राईट. आता इथं जर अजून लक्षात घेतलं तर भितरकणिका या ठिकाणी टर्टल हॅचिंग सेंटर देखील एस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे, राईट. सो मास नेस्टिंग त्यांचं होतं, म्हणूनच वेळास हे गाव काय म्हणून ओळखलं जातं? महाराष्ट्रातलं कासवांचं गाव म्हणून ओळखलं त्या ठिकाणी जातं, राईट. डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा नेस्टिंग होतं तेव्हा या ठिकाणी इथल्या काही एनजीओज आणि महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग यांच्यातर्फे कासव महोत्सवाचं पण आयोजन जे आहे तर ते करण्यात येताना दिसतं. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इन जनरल ही होती राहीबाई पोपेरे आणि त्याचबरोबर मारुती चितमपल्ली निसर्ग मित्र पुरस्काराच्या अनुषंगानं माहिती, किंवा त्याच्या अनुषंगानं आपण इन सितू आणि एक्स सितू कॉन्झर्वेशन म्हणजे काय असतं तर ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सह आपल्या परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या प्लॅटफॉर्मवरती. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय. चलो.